कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. 900 कोटींच्या प्रकल्पावरून सेना भाजपात जुंपण्याची शक्यता. सिडकोच्या जालना खरपुडी प्रकल्पाची चौकशी करण्याचे मुख्यमंत्री सचिवालयाकडून आदेश. काही शाळांना चुकीच्या पद्धतीने अल्पसंख्याक दर्जा, सूत्रांची माहिती. फडणवीसांकडून घटनेची दखल. अल्पसंख्याक विभागाच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती. शिंदेंच्या नावाला पवारांनी विरोध केला नव्हता, शिवसेना नेत्यांचा दावा. महाविकास आघाडी सरकार स्थापनेवेळी एकनाथ शिंदे ज्युनियर होते, भुजबळांची प्रतिक्रिया. शिवसेना नेत्यांचा दावा भुजबळांनी खोडून काढल्याची चर्चा. दादांच्या सर्व मंत्र्यांना सूचना असतानाही राष्ट्रवादीच्या मुंबईतील एकाही जनता दरबाराला धनंजय मुंडेंची हजेरी नाही. 6 आठवड्यांनंतरही मुंडेंचा एकही जनता दरबार नाही. मंत्रिमंडळात निर्णय झाल्याचं सांगून धनंजय मुंडेंनी 200 कोटी रुपये उचलले. अजितदादांनी तातडीनं कारवाई करावी, अंजली दमानी यांची मागणी. प्रस्ताव मंजूर झालाच नसल्याचा दमानी यांचा दावा. अंजली यांच्या आरोपांचं धनंजय मुंडेंकडून खंडन. GR काढण्याची पद्धत आधी समजून घ्या, धनंजय मुंडेंचा दमानी यांवर पलटवार. दिल्लीत आज शरद पवार आणि संजय राऊत एकाच मंचावर. संसद भवन ते सेंट्रल विस्टा पुस्तक प्रकाशन सोहळ्याला लावणार हजेरी. राऊतांनी पवारांवर केलेल्या टीकेनंतर पहिल्यांदाच एका मंचावर. शिवसेनेच्या 12 मंत्र्यांवर ऑपरेशन टायगरची जबाबदारी. मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदार खासदारांच्या बैठका पुढे ढकलल्या. आमदारांची 28 फेब्रुवारी तर खासदारांची बैठक 1 मार्चला होणार. डॅमेज कंट्रोलसाठी ठाकरेंकडून बैठकांचं सत्र. सरकार हिंदुत्ववादी आहे, हिंदू बांधवांकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही. मंत्री नितेश राणेंचा इशारा. शिवरायांना आग्र्यात ज्या ठिकाणी नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं त्या ठिकाणी स्मारक बनवणार. मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. तर ताजमहलाहून जास्त लोक स्मारक पाहण्यासाठी येतील, फडणवीसांचा दावा. रामलीला मैदानावर आज दिल्ली सरकारचा शपथविधी. रेखा गुप्ता घेणार दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. मुख्यमंत्री फडणवीसांसह 2 उपमुख्यमंत्री दिल्लीत. निकषांच्या काटेकोर अंमलबजावणीमुळे लाडक्या बहिणींच्या संख्येत घट. तपासणीच्या प्रक्रियेनंतर लाखो महिलांना योजनेतून वगळलं. आतापर्यंत 7 लाख महिला अपात्र. मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत. टिटवाळा खडवली दरम्यान मालगाडीचे कंपनी तुटल्यानं डाऊन मार्गावरील लोकल सेवेवर काही काळ परिणाम. संत गजानन महाराजांचा आज प्रकट दिन सोहळा. राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावमध्ये. भक्तांचीही मोठी मांदी आली. ट्रम्प पुन्हा देणार तडाखा. ऑटोमोबाईल क्षेत्रावर 25% कर आकारणार, तर सेमीकंडक्टर चिप आणि औषधांच्या आयातीवरही वाढीव कराचा विचार. चॅम्पियन्स ट्रॉफीत आज भारताचा बांगलादेशच्या टीमशी सामना. भारताचे चॅम्पियन्स ट्रॉफीतील सर्व सामने दुबईमध्ये होणार. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.